Run!
Amen.
समागम एखादी बरी व्हावे त्यांचे द्वारी श्वान जाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी प्रतीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगते संतांचिया तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे पांडुरंगा प्रभू प्रसन्न त्यांच्या विवादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः इथे भक्तिलोकांगणी सर्व काही हरि कीर्तने नाम संकीर्तने हि खरा ज्ञानदानात जो यज्ञ यावे नमो संतप्पा महाराज योगी आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका आडमदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरि कथा बोले गोवड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या वाळा चालवी सकळा भक्तवत्सल कृपाळू भगवान पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबाराय आदि करून सद्गुरु अप्पा महाराज सद्गुरु सीताराम महाराज आदि करून सर्व संतांच्या चरणी इथे उपस्थित असणारे माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे सर्व श्री हरिभक्तबराय श्रीपाद महाराज असतील आदि करून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरु सीताराम महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संत समागमाचा म्हणजे संत संगतीचा महिमा सांगताय। आजचं हे कीर्तन सर्वांना ज्ञात आहे कशा निमित्ताने, ज्यांच्या चरण स्पर्शाने ही धरणगाव भूमी हे स्थान पुनीत झालेलं आहे असे सद्गुरु सीताराम महाराज यांच्या 117व्या पुण्यतिथी निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे। सेवेला घेतलेला अभंग
हा संतपर आहे. महाराज या अभंगातून संत समागमाचं महत्व सांगतात की मनुष्य जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये संत संगती ही आवश्यक आहे. किती आवश्यक आहे तर अत्यंत आवश्यक आहे बरं का. मनुष्य जीवनामध्ये काही संगती, काही असे प्रसंग असतात की ते आवश्यक असतात, पण मनुष्य त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे जे संगती, ज्या समागम ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे त्यांच्या संगतीला आपण त्या वाटेला जातो. उदाहरणार्थ आपण घेऊया, आता व्यसन आहे. आता मनुष्याच्या जीवनामध्ये व्यसन काही आवश्यक आहे का की व्यसन केलंच पाहिजे काय, मद्यपान केलंच पाहिजे त्याशिवाय मनुष्याचा उद्धार होईल असं कुठे काही लिहिले का? कुठे लिहिलं नाही. पण मात्र मनुष्य जीवनामध्ये संत संगती, संत समागम हा असलाच पाहिजे. महाराज फार मोठ्या विश्वासाने सांगतायत. पण संत महात्मे पदोपदी सांगतायत बाबा, आता तरी हाची उपदेश नका करू नाश. म्हणजे आयुष्य, अल्प आयुष्य मानव देह, शतकडी लेखे अर्धरात्र खाय. अल्प आयुष्य मानव देह, शतकडी लेखे अर्धरात्र खाय. मोठे बालक गोपीला रोग कर. काय वदनाची उरले पाहे, राम राम स्मरा, राम राम बाबा हे मनुष्य देह कसं अल्प आहे, म्हणजे थोडंच आहे. ज्या कलियुगातली जी मानवाची आयुर्वेदाला सांगितलेली ती कोणती? शतायुर्वेद वृद्धा शास्त्र वचन आहे. 100 वर्ष आयुष्य आहे. पण आजच्या काळात मनुष्य 100 वर्ष जगणं कठीण. म्हणून संत बरोबर सांगतात बाबा हे आयुष्य फार थोडं आहे आणि या थोड्या आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची हे या मनुष्याचं जीवनाचं ध्येय आहे. पण महाराज सांगतात बाबा मनुष्य जीवनामध्ये संत समागम फार आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. पण कधी काही वर्ग असतो की त्याला ते मान्य नसतं. ते म्हणतात महाराज काय तुम्ही सांगता संत समागम महत्वाचा आहे, अत्यंत आवश्यक आहे. आम्हाला असं काही वाटत नाही. आमचं जीवन अगदी सुखमय चाललंय, व्यवस्थित सुख सुविधा आमच्या जीवनामध्ये आहे. संत समागम आम्हाला व्हावा असं आम्हाला फार काही वाटत नाही. महाराज सांगतात बाबा असं नाही, संत समागम आवश्यकच आहे. संत संगतीचा गोड झाला मागो, संत संगतीचा गोड
तेव्हा संत महात्म्याने विचार केला असता बाबा हा त्रास सहन करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. तो सगळा त्रास आपला सहन करून आपल्यावरती कृपा केली संत. बघा ज्ञानोपायांपासून निरोपायांपर्यंत संत महात्म्याने संत वाक्य ते कशासाठी? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देते एक तरी ओवी अनुभवा. ही ज्ञानेश्वरी इतकी अलौकिक आहे, इतकी अलौकिक आहे. महाराज नामदेवराय म्हणतात एकच ओवी जर पूर्ण जीवनभर त्याचा अभ्यास केला, त्याची उपासना केली तर आपलं जीवन सफल होईलच, आपला उद्धार होईल. म्हणून सांगायचं तात्पर्य की ज्ञानोपायांपासून तर अगदी निरोपायांपर्यंत आणि त्यानंतर जर काही या सगळ्या समाजाला त्या ठिकाणी त्याचं पालन पोषण कोणी केलं असेल तर प्रत्येक गावातील ज्या परंपरा आहेत, जशी या गावची परंपरा सद्गुरू सीताराम महाराज या ठिकाणी अवतार धारण करून तुमचा आमचा उद्धार होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कितीतरी ज्ञानेश्वरीचे तुम्ही पालन केले आहे का? मार्ग जाऊन गेले आरी मार्ग जाऊन गेले आरी मार्ग जाऊन गेले आरी मार्ग जाऊन गेले आरी दाखवून दिलेला जो काही मार्ग आहे त्या मार्गाने आपण जर गेलो तर आपला नक्कीच उद्धार होणार. आपला नक्कीच उद्धार होणारच आहे, त्यात काही शंका नाही. पण आपण करतो काय? भगवंताने जी आपल्याला बुद्धी दिली आहे त्या बुद्धीचा आपण सदुपयोग केला पाहिजे, योग्य त्या ठिकाणी वापरली पाहिजे. आपण उलट करतो, ज्या ठिकाणी वापरायची त्या ठिकाणी वापरत नाही, पण नको त्या ठिकाणी लोक लावतो. संत महात्म्याने ज्याप्रमाणे साधायला सांगितलंय बाबा अशा अशा प्रकारे भक्ती केली पाहिजे, असं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, नाही का? पण तसं मात्र आपण करत नाही, तर त्या ठिकाणी आपली बुद्धी त्या ठिकाणी लावतो. म्हणून या बाबतीच्या अडचणी आपल्याला निर्माण होत असतात. तर आपला विषय चालू होता की वेगुराचे ही तप आहे माऊलीचे चित्त. संत महात्मे आपल्या ठिकाणी आपल्याबद्दल ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी नव्हती. संत महात्म्यांना माहिती होते समाजाकडून आम्हाला कशाही प्रकारची फायदा होणार नाही, कसल्याही प्रकारचा आम्हाला काही फायदा होणार नाही. पण ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी. लाभ कुठल्याही संत महात्म्यांना होणार नव्हता, पण तरीही संत महात्मे या ठिकाणी आले आणि आमचा उद्धार करण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवून दिले. मग आपला विषय होता की संत समागम आवश्यक आहे, पण काही वर्ग असा आहे की तर ते मान्य नाही, त्यांना त्या गोष्टी पटत नाही. मग सगळ्यांना ते पटलं, पण दोघांना काही पटलं नाही. महाराज प्रश्न लागले की आम्हाला संत संगती आवश्यक वाटत नाही, तुम्ही जे सांगता त्यामध्ये पडत नाही. बरं का?
आस्तिक असो किंवा नास्तिक असो, प्रत्येक जण हा सुखाच्या मागे लागलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंबहुना नव्हे तर झोपे सुद्धा तो स्वप्न सुखाचे झोपत असतो. आता सुख मला प्राप्त होईल, उद्या सुख प्राप्त होईल, 2 वर्षाने सुख प्राप्त होईल. सुख सर्वांना पाहिजे. सुखम सर्वाय इच्छते. सगळ्यांना सुख हवं आहे. हवं वाटणारा सही सुख. दुःख कोणालाही नकोय. दुःखवान चाह्या संसार सुखाचा विचार नाही. दुःख कोणाला नकोय. सगळ्यांना सुखाचीच अपेक्षा आहे. सुख हवे की नाही? रामा विठ्ठला 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 विठ्ठला. Ah
त्या भगवंताच्या त्या पांडुरंगाकडे सुख तर आपण सुख पुढे शोधतोय संसारामध्ये, मात्र संसारात सुख नाही. लक्षात ठेवा. सुख पाता जेव्हा पडे, सुख पाता जेव्हा पडे, सुख पाता जेव्हा पडे, सुख पाता जेव्हा पडे. एवढ्या प्रमाणात म्हणते अपेक्षाच करायची नाही. लक्षात ठेवा. सुख कुठे आहे? भगवंताच्या चरणाशिवाय भगवंताकडे आहे. आणि त्या भगवंताची प्राप्ती आम्हाला संताविना प्राप्ती नाही. प्राप्तीशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाहीये. म्हणून सर्वात आधी तो संत समागम घडला पाहिजे. मग आमचं लक्षात आलं आम्हाला सुख हवं आहे. मग ते सुख कुठे आहे? ते तर भगवंताच्याकडे आहे. मग भगवंताकडे असताना आम्ही संसारामध्ये अपेक्षा करणं हा मूर्खपणा ठरतो. हे अज्ञानीपणाचं लक्षण आहे. म्हणून त्या भगवंताचं सुख आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा संतांची प्राप्ती आम्हाला होणं आवश्यक आहे. दुर्लभम प्रेम जो देवानुग्रह हेतु
आणि त्याला सुद्धा देवाचा भगवंत स्वरूपा लागते, भगवंताचा अनुग्रह लागतो. मग कोणकोणते भाग्य आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, जास्त विस्तार करत नाही, आपल्याकडे वेळ फार थोडाच आहे. म्हणून जरा आपल्या लक्षात आणून घेतो आणि पुढे सरकतो. आचार्य म्हणतात मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. मनुष्य देह प्राप्त होणं अत्यंत अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. आता तो कसा घडतो, कसा प्राप्त होतो, एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतामध्ये सांगितलेलं आहे. बरं का, त्याचा विस्तार आपण करत नाही, फार दुर्लभ आहे. तर आता हा दुर्लभ देह आम्हाला मिळाला, एक भाग्यवान आम्ही झालो. एका बाजूनं आम्ही भाग्यवान झालो, मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला, आम्ही भाग्यवान आहोत. पण दुसरं भाग्य सांगितलं काय, मनुष्यत्व मोक्षत्वम, भगवंताची प्राप्ती आम्हाला प्राप्त व्हावी, अंतःकरणामध्ये जिज्ञासा प्रकट व्हावी, असा तो मोक्ष तो सुद्धा दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली महापुरुष संश्रय. महापुरुष कोण आहे? होते बहुत दिवसात वाढवी, होते आपण सगळ्यांनी भागवताचं श्रवण केलेलं आहे. काही स्वतः या ठिकाणी भागवत कथा होत असते. आपण सगळेच भागवत
हा अजामिळ एकदा आपलं यज्ञ सामग्री घेण्यासाठी अरण्यात गेला. कुठे गेला? अरण्यात. जंगलामध्ये गेला लाकड वगैरे घेण्यासाठी. मग अजामिळ ते लाकडे घेऊन, ते समिधा घेऊन या घरी चालला होता. घरी जात असताना आपण घरी लवकर पोहोचावं म्हणून जरा मधली वाट शोधली. शॉर्टकट शुद्ध मराठीमध्ये म्हणायचं झालं तर शॉर्टकट, कारण तीच भाषा मला आमच्या घरी कळते म्हणून घरी हा शुद्ध मराठी. तर लवकर मी घरी पोहोचावं म्हणून त्यांनी काय केलं, एक मधली वाट शोधली. मध्य वाटेने मधल्या गल्लीने तो गेला. आता ती गल्ली फार थोडी विचित्र होती बरं. त्या गल्लीमध्ये एक जार पुरुष एका स्त्रीसोबत समागम करत होता. अजामिळानं हे दर्शन, कामाचं दर्शन हे दुरून बघितलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. अजामिळानं त्या ठिकाणी विचार केला मनामध्ये की असं सुख मला जर प्राप्त झालं तर किती बरं होईल. नुसतं त्याचं दर्शन त्यांनी केलं, मनात विकार उत्पन्न झाले आणि इतका मोठा ज्ञानी, इतक्या वर्षाची खडतर तपश्चर्या ती अधोगतीला त्याला सुरुवात झाली. आता अजामिळाने त्या ठिकाणी बघितलं दृश्य, मनामध्ये विकार उत्पन्न होत आहे आणि मग तो पुढे वेश्यागमन करू लागला, सोबत आपल्या वेश्यांची संगती करू लागला. आणि पुढे मग त्याचा उद्धार झाला ही गोष्ट वेगळी. पण त्याच्या आधी दुर्जनाचा स्पर्श काय, त्याची संगती काय, तर त्याचं दूरदर्शन सुद्धा व्हायला नको इतका तो वाईट असतो. आपल्या सगळ्या विंचू माहिती असेल, विंचू माहिती हा, या विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं म्हणतात, असतं हा, त्यामध्ये विष असतं. जर ह्या विंचवाने आपली नांगी वर धरून जर सगळ्या अंगावरती जर तो फिरला तर फार आपलं काही होत नाही, आपलं काहीच होत नाही. पण मात्र त्याने नांगी जर मारली तर मात्र साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराज सांगतात या विशाल विंचवापेक्षाही अशी समाजामध्ये दुर्जन लोक आहेत की चांगल्या गोष्टींना कसं वाईट कशा प्रकारे सांगता येईल, चांगल्या कार्यामध्ये कसे विघ्न निर्माण करता येईल, असे काही दुर्जन असतात की अशा दुर्जनांचा कधीही आम्हाला त्या ठिकाणी स्पर्श नको, संग नको, दर्शन सुद्धा नको. म्हणून मानवी जीवनामध्ये संगतीचा फार मोठा महत्व आहे. जशी आपण संगती करू तसा आपल्याकडनं आचार घडेल, जशी संगती करू तसा आपल्याकडनं आचरण घडेल आणि ते आचरण घडत असताना आपले विचार तसे तसे आपल्याला घडत जातील. एक सुभाषिताला वर्णन करतात की एका पाण्याच्या थेंबाने जर तापलेल्या लोखंडाची संगती केली, काय तापलेल्या लोखंडाची जर संगती केली तर त्या क्षणात काय होतं पाण्याच्या थेंबाचं, त्याची वाफ होईल. आणि त्याच पाण्याच्या थेंबानं जर स्वाती नक्षत्रावरती ते शंकरामध्ये प्रवेश केला तर तो मृत्यू होईल. लक्षात येते की नाही आपलं घडलं, त्याचा मृत्यू होतो. म्हणून फार संगती आपण कोणाची करतोय, आपलं उठणं बसणं कोणत्या संगतीमध्ये आहे. एक व्यक्ती होते, लहान मुलांमध्ये म्हणाले मी तुमचं भविष्य सांगतो. तर भविष्य जाणून घेण्यासाठी सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा असते, उत्सुकता असते. अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत की पुढे का होईल. खरं तर त्याचा जेव्हा असा आहे की 60 वर्षानंतर फार माणसाला त्या ज्योतिषाकडे लक्ष देऊ नये. नंतर बहुतांश 60च्या आसपास दिसलाय. काला
आता जो हा व्यक्ती होता त्या व्यक्तीला ज्योतिषाचं एक अक्षर सुद्धा माहिती नव्हतं, म्हणजे ज्ञान नव्हतं. सरळ सरळ आपण सांगायला गेलो त्याला काही ज्ञान नव्हतं, पण तरीही त्याने एका प्रमाणात गोळा केलं. म्हणा मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, काय? ते मुलं म्हणतात काय सांगा नका. म्हणून तुमची संगती कशा प्रकारची आहे, तुम्ही कसे वागतात, कसं तुमचं आचरण आहे, हे दोन प्रश्न विचारले आणि मग सांगितलं की तुमचा पुढचं भविष्य, तुमचं भविष्य कसं असणार आहे. म्हणजे साधच तात्पर्य की मानवी जीवनामध्ये संगतीचा फार मोठा परिणाम होत असतो. विठ्ठला विठ्ठला कशी आहे महाराज भगवाच्या प्रथमत्वाला सांगतात. संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारे शिवायाते. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुळशीला संत सद्गुरु जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज सांगतात बाबा संत संगती संत समागम आवश्यक आहे. आणि लक्षात आलं बरं का, संत संगती संत समागम मनुष्य जीवनामध्ये किती आवश्यक आहे, किती आहे, अत्यंत आवश्यक आहे. हे आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणा की संत संगती अत्यंत आवश्यक आहे आमच्या लक्षात आलं. पण ती संत संगती कशी घडायची, किती कशी घडली पाहिजे, तर महाराज सांगतात एखाद्या प्रकारे एखादे प्रकारे का होईना पण ती संत संगती घडली पाहिजे. ती कशी घडली पाहिजे ती थोडीशी आपण दोन उदाहरणं घेऊन बघूया, नाही का. तुकोबारांच्या जीवनाचा प्रसंग आहे. महाराजांच्या वेळेचा प्रसंग आहे. त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरु नगर आहे. त्या राजगुरु नगर मधलं एक गाव मवाड म्हणून कडूस गाव आहे. त्या कडूस गावाचे गंगाराम मवाड म्हणून यांच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे की गंगाराम मवाड एकदा झालं काय, बरोबर तुम्हाला माहिती आहे, लांबवर नाही थोडक्यात सांगतो. त्यांची एकदा म्हैस हरवली. त्यांची म्हैस हरवली. सकाळपासून गावामध्ये शोधात लागले, विचारात लागले माझी म्हैस बघितली का, कोणा दृष्टीस पडली का. दुपार झाली, आता म्हैस सापडणार म्हणजे मनात विचार येत आहेत. मग आता डोंगरावरती सगळी हिरवीगार गवत असतात, म्हणून या ठिकाणी या डोंगरावरती गेली असावी म्हणून असा विचार करून गंगाराम मवाड भंडारा डोंगर चढले. भंडारा डोंगरावरती गेल्यानंतर सगळ्यात पहिले दर्शन झाले तुकोबारायांचे, नाही का. एकांत वासामध्ये महाराज नामचिंतन करत होते. ते नामचिंतन नामासाधना तुकोबारायांची चालू होती. गंगाराम मवाड आपल्या मनामध्ये विचार करतात की सकाळपासून आपण म्हैस शोधतो, कुणाला सापडली नाही. महाराज कधी ते बसले असतील, त्यांना विचारलं आपण पाहिजे, त्यांना आपण विचारू असं मनामध्ये विचार आला. आणि नामसाधना तुकोबारांची चालू असताना तुकोबारांनी विचार केला असा की त्या लोकांमधून हा एक व्यक्ती इतका भंडारा डोंगर संपूर्ण डोंगर चढून आला, काहीतरी परमात्मी अडचण असेल म्हणून काहीतरी शंका असेल, घेऊन आला असेल, त्याच्या पण सोडून मार्ग दाखवू, त्याला सांगू आणि मग पुन्हा आपण नामचिंतनाला सुरुवात करू. तुकोबारांनी आपण नामसाधना थांबवली, नामचिंतन थांबवलं. गंगाराम म्हणतो महाराज अशा लांब शिंगाची माझी म्हैस तुम्ही बघितली का. तुकोबारांनी आपल्या कपाळावरती हात लावला, डोक्यावरती हात थापला. अरे बाबा गावात काही हे असे त्रास झाला काही कमी का. सगळं माझा धंदा सोडून, माझा सगळं सोडून, घरदार सोडून या ठिकाणी आलो. कशासाठी
केवळ भगवंताचं नामचिंतन मला घडावं. आणि तुम्हाला हे असले प्रश्न विचारतो, अरे बाबा तुकोबा सांगतात, त्या गंगाराम बाबांना सांगतात, अरे बाबा हा मनुष्य देह काही शोधण्यासाठी नाही तर देव बघण्यासाठी असतो बरं का. त्या गंगाराम बाबांच्या जे मनामध्ये जी काही मनाची स्थिती होती हे सगळं ऐकून घ्यायची नव्हती. तुकोबरांना तो म्हणाला, महाराज तुम्ही मला हे सांगताय हे ठीक आहे, पण मला हे आपलं ऐकायची इच्छा नाही. मला फक्त एवढंच सांगा म्हैस कुठे आहे. तुकोबरा सांगत होते, बाबा जास्त फार संसार रंगू नकोस. पण तुकोबरा सांगताय त्याला काही पडत नाही. तर तेव्हा गंगाराम बाबा म्हणतात, महाराज मला काहीच सांगू नका, फक्त माझी म्हैस तुम्ही बघितली काय एवढं सांगा. तुकोबरा म्हणू लागले, गंगाराम तुला तुझी म्हैस हवी ना, जा घरी जा आणि मोठ्यात जाऊन बघ. इतक्या आत्मविश्वास म्हणून तुकोबराने आम्हाला सांगितलंय, मला सांगितलंय. म्हणून चटकन उठले, परत परत खाली उतरले, गावाकडे गेले आणि मोठ्यात बघितलं तर काय तर म्हैस होती. हा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. मग त्या गंगाराम मुलांनी आपल्या अंतःकरणामध्ये एक विचार केला. त्यांच्या अंतःकरणात चित्रा जागृत झाली. हे सगळं असताना बघा आपल्या जीवनाचा उद्धार होण्याचे काही क्षण असतात बरं का. ते काही सुवर्ण संधी आपल्याला भगवंत प्राप्त करून देतो. भाग्याचा उदय हे जोडी संत बरं का. हे जोडी आणि माता चरणावा जोडी किंवा उजळले भाग्य आता अवधी चिंता वाढली संत दर्शन याला परमना भरलेला. त्यांच्या अंतःकरणातली चेतना जागृत झाली की महाराज सांगतायत की महामनुष्य देह म्हैस पाहण्यासाठी नाही तर देव पाहण्यासाठी असतो. Hey!
गेला जलक्रीडा करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी गेला आणि मगराने त्या गजेंद्राचा पाय धरला. किती वर्ष धरला? किती वर्ष धरला सांगा बरं? माहिती का? 1000 वर्ष. 1000 वर्षापर्यंत मगरीने काही गजेंद्राचा पाय काही सोडला नाही. मग तेव्हा गजेंद्र भगवंताची त्या ठिकाणी भगवंत स्मरण केलं. गजेंद्र पशु आपते मोगरेला तो स्मरला पांडुरंगा. भगवंताचं स्मरण त्यांनी केलं. भगवंत त्या ठिकाणी आले, गजेंद्राला मुक्त केलं. मग वगैरे म्हणतो असं काय? आता असं आहे, भगवंत म्हणाले गजेंद्राचा उद्धार करेल, तुझा करणार नाही. म्हणाले का? गजेंद्र म्हणतो असं का? त्याचा उद्धार मला तुला नरक म्हणाल. कशामुळं? की जो माझ्या भक्तांना त्रास देतो त्याला मी संकट प्रदान करत असतो, त्याला नरक देत असतो, नरकात त्याला घालत असतो. गजेंद्र म्हणतो भगवंता मी विचार करून घे बरं का, तू नरक आहे ना, तो नरकातच तू नरकासारखं त्या ठिकाणी येते. ते पाय घेऊन गेले म्हणजे माझ्या भक्ताला त्रास दिला, तुला नरकाची प्राप्ती होणार आहे. गजेंद्र त्या ठिकाणी मुक्त झाला, त्याचा उद्धार झाला. पण मगर आम्ही एका ठिकाणी भगवंताला संवाद चाललाय. भगवंताला ते मगर म्हणते भगवंता मी भेटा करू. हो, माझं या ठिकाणी आहे, या अवताराला मी जे येतो परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी या ठिकाणी अवतार घेतो. कशासाठी घेतो? तर माझ्या भक्तांचं संरक्षण करण्यासाठी. आणि मगर म्हणतो भगवंता असं करू नका, माझ्यावरती कृपा करा. नाही, माझ्या भक्ताला किंचित जरी त्रास झाला, दुःख झालं तर आम्ही ते सहन करत नाही. भगवंता तुम्ही किती त्रास दिला तरी तो सहन करेल, पण भक्ताला जर त्रास दिला त्या भगवंताला सहन होत नाही. मगर म्हणतात, मगर म्हणू लागला भगवंताला, भगवंता ठीक आहे, आत्ताच्या आत्ता मी सगळ्या दैत्यांना मात्र काय की जो देवाच्या भक्तांचे चरण धरतो त्याला भगवंत नरकाची प्राप्ती करून देतात. असं करू नको, तुझाही उद्धार करतो बाबा. आता मला सांगा, हे 2 उदाहरण आपण बघितले. सगळ्यात पहिलं उदाहरण जे बघितलं ते गंगाराम महाराजांचं. मला सांगा, डोंगरावरती तुकोबारायत बसले होते, तर गंगाराम हे मला भक्तीची प्राप्ती व्हावी, काहीतरी बोध व्हावा म्हणून गेले होते. बळी शोधण्यासाठी गेले होते म्हणजेच. आणि दुसरं, आता मगराने जो गजेंद्राचा पाय धरला होता पण तो मनोभावाने धरला होता का? मनात काही कामी काही गोष्ट होती का? भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून धरला नव्हता. तर देवाचा भक्त म्हणून त्याने फक्त शब्द वापरले. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की अर्धक्षण घडता संतांची संगती, ती संगती कशाही प्रकारे का होईना, कशा काय प्रकारे होईना, पण व्हायला पाहिजे त्या संगतीनं, त्या समाज
संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी स्वायाते. मग तुकोबरांना लोक म्हणू लागले, तुकोबार आपण जे आम्हाला सांगितलं संत संगती अत्यंत आवश्यक आहे आणि ती एखाद्या प्रकारे का होईना ती घडावी आमच्या लक्षात आलं. पण महाराज आमचा काळ जर जवळ आला आणि संतांची प्राप्ती आम्हाला झाली नाही तर काय करायचं? संतांचा समागम आम्हाला घडलाच नाही तर काय करायचं? तर महाराज म्हणाले काही नाही, पुढच्या जगात आम्हाला संतांची संगती आम्हाला प्राप्त होईल. पण महाराजांना ते लोक म्हणून लागले पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल असं कशावरून? आपल्या हातात आहे का की पुढचा जन्म आम्हाला कोणता प्राप्त होईल? आम्हाला काही माहिती नाही. अहो पुढच्या जन्माचं काय घेऊन बसतात? पुढच्या क्षणी काय घडेल ते आम्ही सांगू शकत नाही. पुढच्या जन्माची गोष्ट सोडून द्या. पण महाराज सांगतात नको का मनुष्य देह मिळाला, पुढचं जन्मी मनुष्य देह मिळाला नाही तरी चालेल, पुत्राचा जन्म जरी प्राप्त झाला तरी तो संतांच्या द्वारात झाला तरी तो संत समागम बहुमूल्य ठरणार आहे. लक्षात ठेवा. संत समागम एखादी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयती. आता उदाहरण काय कसं आपण त्याला त्या ठिकाणी करणार आहोत? काय उदाहरण द्यायचं त्याला? महाभारतामध्ये जेव्हा धर्मराज युधिष्ठिर महाबंधन करत असताना त्यांच्यासोबत एक श्वान होता, कुत्रा होता. त्याला भगवंताचं विमान त्या ठिकाणी भगवंताचे पार्षद त्या ठिकाणी आले. विमान आलं आणि त्या विमानामध्ये बसायला धर्मराजाला सांगितलं की बसा, या आपलं आसन ग्रहण करा. मध्ये बसायला लागले. तो कुत्रा त्यांचे मागे उतरला. भगवंताचे पार्षद म्हणून लागले धर्मराजा हे फक्त विमान तुमच्यासाठी आलंय, पुत्राला आपण घेऊन जाऊ शकत नाही. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले विमानामध्ये बसू का? मी दोघं बसू, नाहीतर हे तुमचं विमान परत जाऊ दे, आम्हाला त्याची आवश्यकता नाही. सांगायचं तात्पर्य त्या भगवंताच्या पार्षदांनी सगळे नियम शिथिल केले. त्या दोघांना बसून त्या ठिकाणी भगवंताच्या वैकुंठामध्ये घेऊन गेले. सांगायचं तात्पर्य की संत समागमामध्ये संतांच्या द्वारावरती कुत्र्याचा जन्म जरी प्राप्त आम्हाला झाला तर तुकोबारांनी या ठिकाणी श्वान म्हटलंय. आता आपल्याला काही पोपट आवडत असेल ते पोपट झाला, कोणी मांजर, म्हणजे ज्याला जो प्राणी आवडतोय ते झाला. पण संतांच्या द्वारामध्ये तो जन्म आम्हाला प्राप्त झाला तरी चालेल, आपला मुद्दा निश्चित घडणार आहे. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणाले ठीक आहे, आमचं लक्षात आलं. पुढे संतांच्या द्वारावरती आम्हाला जन्म प्राप्त झाला पुत्राचा, पण तिथे काही साधना आमची घडली पाहिजे की नाही? संतांचा समागम, संतांची संगती जरी आम्हाला प्राप्त झाली तरी ती नामसाधना काय करावी? धीरे धीरे पुण्य साचा पडेल तरी बहुता जन्मी जोडे तुझे नाम वाटी सिया पुढे समागम घडे संतांच्या समागमामध्ये जरी आम्हाला राहायला मिळालं तरी काहीतरी आमच्याकडून नामसाधना झाली पाहिजे. त्या नामसाधनेशिवाय उद्धार होणं शक्य नाही. म्हणून ते नामसाधना कशी घडेल महाराजांच्या गीतेचं सांगतात.
ठिकाणी भगवंताची नामसाधना घडली पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. ती साधना कशी घडेल? कारण संतांचं त्या ठिकाणी नित्यनेम सांगतात. नित्यनेम म्हणजे अखंड भगवंताचं अनुसंधान, अखंड भगवंताचं नामचिंतन त्यांच्या मुखातून चालू असतं. अशी संतांच्या जीवनामध्ये श्री तुकोबारांच्या ठिकाणी अशी एक क्षण आला की महाराजांना म्हणावं लागलं, माझी मज झाली नानाबरोबरच्या छंद नामचिंतन ते मुखातून करत नाही तरी सुद्धा त्यांचं अंतःकरण नामचिंतन करत आहे. असं ते संत महात्मे असतात. आणि जेव्हा श्वार म्हणून आम्हा त्यांच्या द्वारावरती आम्हाला जन्मले आणि जेव्हा ते घराच्या बाहेर जातील, घरामध्ये येतील, तेव्हा आमच्या श्रवणाच्या आपल्या कानाच्या द्वारे आम्हाला श्रवण होईल. का होईल? ते रामनाम म्हणजे भगवंत नामचिंतन आमच्या कानाद्वारे आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या चित्तामध्ये ते त्याचा प्रवेश होईल. ते त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये ते गेल्यानंतर आम्हाला त्यांच्या कृपेमुळे घेण्याची उत्सुकता होईल. ते रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उत्कृष्टाचे. हे संतांच्या मुखातून आलेलं नाम तुकोबारा सांगतात, हे खरं उच्चिष्ट भोजन आहे. हे खरं भोजन उच्चिष्ट आहे. हे खरं संतांचं उच्चिष्ट आहे. काय? ते भगवंताचं नामचिंतन. नामसाधना ही संतांच्या संगतीकडे घडावी आणि अशी साधना करत असताना भगवंताची प्राप्ती व्हावं. हे सगळ्यात मोठं मनुष्य जीवनाचं सार्थक ठरणार आहे. म्हणून तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक वेगळी. मग अशा प्रकारे सद्गुरु सिद्धार्थ महाराज या ठिकाणी या धरणगाव क्षेत्रामध्ये त्यांचा अवतार झाला आणि त्यांचा आमचा उद्धार होण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवनामध्ये प्रयत्न केले. आणि तो आजचा दिवस की ते आपल्या भगवंताच्या चरणाशी लीन झाले, ब्रह्मलीन झाले. त्यांचं थोडंसं चरित्र आपण बघणार आहोत. थोडंसं भगवंताचं प्रयोगपूर्वक भजन करा. विठोबार कुमारी संत संगतीमध्ये आम्हाला
आचरण कशा प्रकारे आमच्याकडनं घडलं पाहिजे, कशा प्रकारे आम्ही वागलं पाहिजे, त्याचं सुद्धा बोध महाराज, त्याचे सुद्धा आचरण महाराज सांगतात. काय सांगतात? कामाई बटीक सेवेचा सेवक. संतांच्या संगतीमध्ये संत महात्मे सांगतात त्या ठिकाणी कामाने व्हायचे, म्हणजे काम करायचे. अहो संतांच्याकडे काम करणं हे भाग्य फार मोठं आहे. ज्याला लाभलं तो भाग्यवान आहे. प्रत्यक्ष भगवंत एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष त्याला काम करावं असं वाटलं. इतका मोठा संतांचा अधिकार फार फळात आहे, अलौकिक आहे. म्हणून संतांचे हे सुख झाले या देवा म्हणून सेवा भगवंताला सेवा करावीशी वाटते का? तर भगवंताला संतांचं सुख प्राप्त झालं, संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करीत असे. म्हणून 36 वर्ष महाराजांकडे एका महाराजांकडे सेवा केली. तर संतांकडे काम करणं हे काही कमीपणाचं लक्षण नाही बरं का. संतांच्याकडे संत परंपरेकडे त्या ठिकाणी आपण सेवा केली पाहिजे, काम केलं पाहिजे. नुसतं पंक्ती पठण, नुसतं पंक्ती पठण होऊ नये. हो, सेवेचं फार मोठं महत्व आहे. कामानी बटीक संत महात्मे जसं सांगतील तसं त्या प्रकारे वागलं पाहिजे. काय होतं? संत महात्मे सांगते तसं नामस्मरण आमच्याकडे घडते, पण संत महात्म्याने जसं सांगितलं तसं वातावरण वागत नाही. वागतो का मला सांगितलं तसं आपण वागलं पाहिजे बरं का. म्हणून कामारी बटीक आणि त्या ठिकाणी सेवेचा सेवक झाला पाहिजे. आम्हाला त्यांच्या चरणाशी सेवेची संधी आम्हाला प्राप्त होते. काही जण काय करतात, सेवा करतात, पण त्या सगळ्या सेवेचं स्वामित्व आपल्याकडे घेऊन येतात की अरे हा सत्ता कशामुळे झाला, कोणामुळे झाला, तो माझ्यामुळे झाला. असं नाही. त्या संतांच्या चरणाचं रज या रजेचा आमची पात्रता नाही बरं का. संत चरणी रज लागता संत चरणी त्या संतांच्या संगतीमध्ये आम्हाला संतांची पुण्यतिथी आपण का साजरी करायची, त्याचं एकच उत्तर देऊन जातो. संतांची पुण्यतिथी का साजरी करायची, तर संतांना बरं वाटावं म्हणून नाही करायचं. ऐकून घ्या. संतांची पुण्यतिथी त्यांना बरं वाटावं किंवा त्यांचं महत्व वाढावं यासाठी साजरी करायची नाही, तर त्या
त्यांची पुण्यतिथी साजरी करून आमच्या जीवनाचं बरं होईल म्हणून ती साजरी करायची. लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू सीताराम महाराज फार म्हणजे योगी महापुरुष होते. अखंड आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचे अखंड पारायण त्या ठिकाणी केलेले आहे आणि त्यांचा अनुभव आजही सुद्धा भक्तांना येत असतो. त्यांची कृपा सगळ्यांवरती व्हावी अशी त्यांची चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सगळ्याला विराम देतो. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सुख घडे त्या संगती, तुका
राम राम